नगर कल्याण महामार्गावर वडगाव आनंद गावाजवळ झालेल्या अपघातग्रस्तांना जुन्नरचे माजी आमदार अतुल बेनके यांनी तातडीनं मदत मिळवून दिली। एवढेच नाही तर आपली स्वतःची गाडी त्या प्रवाशांना आळेफाटा बस स्थानकावर सोडण्यासाठी दिली। माजी आमदार अतुल बेनके या प्रवाशांच्या मदतीला धावल्यामुळे योग्य वेळी त्यांना उपचार देखील मिळू शकले आणि हे अपघातग्रस्त मंडळी दवाखान्यात देखील पोहोचली। अतुल बेनके आपण जनतेचा दुवा घेताय, आपल्याला मनापासून धन्यवाद। ब्युरो रिपोर्ट, विघ्नर टाइम्स, वडगाव आनंद। ठीक आहे, बाकी कार आहे। तुम्ही कुठले? हा हो का? गाडी चालत नाही का? पुढे चालत नाही का? मागून जाऊ नाही, पूर्ण ही गाडी पुढे पुढे आम्ही ते टर्न केला होता, स्लो होती एकदम जागा। ही गाडी जोरात आल्याने तुम्ही जाणार कुठे? आम्ही आता राजकीय जाणार आहे। गाडी हालत नाही त्यांचा बसचा कोण येणार आहे? ड्रायव्हर कोण आहे? अरे पाटील साहेब आमचे कोण साहेब येणार आहे? कल्याण रोडला, कल्याण रोडला आया फाट्याच्या पुढं, हा बायपासच्या पुढं। ताई, काय आमदार साहेबांनी तुम्हाला गाडी दिली आळेफाट्यात? धन्यवाद। का त्यांचं काय झालं होतं नेमके? काय झालं होतं? अतुल शेठ बेनके, अतुल शेठ बेनके हे काढता का? ताई, काय झालं होतं या ठिकाणी? काय झालं होतं? तुम्ही का थांबले होते इकडे? म्हणजे अपघात झालाय म्हणून? तुमचं तिकडे नारायणगावला आहे ना, बंगला तिकडेच आहे। मी यांच्याकडे भेटायला आलोय। ते येतं बरं आमदार साहेब, काय नेमकी प्रकार झालाय? तुम्ही स्वतःची गाडी प्रवाशांना दिली, काय झालं होतं? वडगावांच्या हद्दीत जे कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम चालू आहे त्याच्यामुळं एक छोटी कार जी राजगुरुनगरला चालली होती त्यांचा आणि या बसचा ॲक्सिडेंट झाला। सुदैव असं आहे की कोणाला लागलं नाही आणि जे बसमधले जे प्रवासी होते ते पुढं आळेफाटा किंवा नारायणगाव किंवा मनसर त्यांच्या ठिकाणी पोहोचायचे होते, पण बऱ्याच वेळेची बस काही येत नव्हती आणि ते जवळपास अर्धा पाऊण तास थांबले होते। म्हणून इथे जे प्रवासी आहेत त्यांना मी इथं चाललो होतो तर त्यांना मी आळेफाट्याच्या स्टँडवर आमच्या ड्रायव्हरला सोडायला सांगितले। 2 हेल्पटे मारून ते सोडू आणि हे जे कुटुंब आहेत त्यांच्या गाडीचा ॲक्सिडेंट झालाय तर एसटीच्या डिपार्टमेंटकडून त्यांना काय भरपाई आपल्याला देता येईल किंवा त्यांना मदत करता येईल ते मदत करून देण्याचा प्रयत्न करू, पण सर्वांना कोणाला लागलं नाही हे चांगली गोष्ट। आता ओतूरच्या या बाजूनी एक बाजूनी कॉन्क्रिटीकरणचं काम पूर्ण झालंय तरी देखील कॉन्ट्रॅक्टरने त्या ठिकाणी एक वाहतूक सुरू केली नाही, एक बाजूनी सुरू करायला पाहिजे होती। येणाऱ्या जाणाऱ्या गाड्या दोन्ही लेंथने चालू आहेत। हो, ते त्याच्यामुळेच हे अपघात झालेला आहे आणि त्याच्याकरता वन वे होण्यासाठी संबंधित अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरला लगेच सांगतो की त्यांनी डायव्हर्जनची प्रोव्हिजन करावी आणि कॉन्क्रीटच्या रस्त्यावरून एक गाडी जाईल आणि इकडून खालून एक गाडी गेल्यानंतर ते अपघात होणार नाही आणि त्याचे प्रोव्हिजन आज रात्रीतूनच करण्यासाठी मी आता लगेच सूचना दिली।